भारताची टीम का नसते हो? अगं संस्कार, आपले संस्कार काय सांगतात? कुणालाही पाय लागला तर आपण नमस्कार करतो. आता त्या फुटबॉलच्या मैदानात एवढ्या वेळा त्या फुटबॉलला पाय लागणार, फुटबॉल खेळणार का ते नमस्कार करत असणार? सांग बघू मला. अरे हो, ह्याचा तर विचारच केला नव्हता. कसं तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं? वाचन, वाचन. आपल्याला दादानी काय सांगितलंय? वाचन करा आणि व्यसन सोडा, तेच आपलं करायचं. खरंच की मला पण खरं सोडली पाहिजे हा? आणि वाचलं पाहिजे. मी वाचन म्हटलं ना. हो. आई बाबा आली आली बघा, माझी छकुली आली. कसली छकलाय तो. केवळ की कागदाचं चंद्रयान बनवलंय. अगं छकुले, आपल्या नाक्यावरचा भेळपुरीवाला अशी चंद्रयान रोज बनवतो. ह्याच्यात काय नवीन? बुद्धी आतमध्ये घे बघू, बुद्धी आतमध्ये घे. किती वेळा सांगितलंय तुला की हा असं काही ट्राय करायचं नाही, आपल्याला जमत नाही बाई ते. कळलं का तुला? ते बघ कोण आलंय. गौऱ्या तू तू इथे कसा? आपण कधी जायचं फिल्टर पाड्याला? जाऊयात की. चला. ए कोण आहे दारावर? आई माझं गौऱ्या आलाय. माझा ओंकार दादाचे मित्र आले. कोण आहे आता? ओंकार! अरे या 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 या. तुम्ही आपले हे ना ते काका मी गौरव. गौरव गौरव. वा वा वा. छान 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 छान. श्रमे. किती बाळ. काका नमस्कार करतात. वा 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 वा. ऐकलंस का ग? अगं पाया पडले. हो, हो. आजचं जनरेशन असलं तरी ह्याला म्हणतात संस्कार. बरोबर. नाही का आपला ओंक्या. हो, असं काय हो बोलता तुम्ही? तो पण पडतो की माया सणासुदीला? अगं पडतो पण नंतर पैसे मागतो. काय फायदा त्याचा? काय आला बघ, मागतो ना पैसे तू. बाबा मित्रांच्या आईबाबासोबत सगळे मित्र असेच वागतात. हो काका, ओंक्या जेव्हा माझ्या घरी येतो माझ्या आईवडिलांचा असाच पाया पडतो. आणि काका ओंकारनेच आम्हाला शिकवलं बरं का, खरा स्वर्ग हा आई बाबाच्या पायातच असतो. किती गुणी बाळ आहे. छान छान छान. अरे कसं बाबू दे रे. अरे बसा बसा. असू द्या. बसा बसा. नाही बसा का? सांगितलं. आम्ही ठीक आहोत. नाही नाही बसा. वा वा वा. ओंक्या चांगली शिकवण दिली आहेस मित्रांना. खूप छान मित्र आहेत ते. बिचारे आणि खूप गुणी आहेत. बापरे हे गुणी यांच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका. कुजलाय ना गौऱ्या, तो केव्हाचा बैसर बोईसर करतोय. बैसर बैसर म्हणजे ड्रॉप लागलाय बाबा त्याला. नापास झालाय तो यावर्षी नापास. 1 वर्ष नापास झाला म्हणजे चेहऱ्याच्या मानाने बराच हुशार गेली. आणि तो जो मध्ये बसलेला सर्वेश आहे ना, त्याच्या भोळ्या चेहऱ्यावर तर जाऊच नका. तुम्हाला माहितीये बाबा, तो ज्युनियरशी इतकी रॅगिंग घेतो तुम्हाला माहितच नाहीये. रमेश बेटा आता चांगलं बोललो ना तुझ्याबद्दल मी. चांगलाच आहे. पण तू रॅगिंग करतोस? अरे बाबा काय करतो माहितीये, हक्का नूडल्सचा बाउल घेतो आणि ज्युनियर्सला म्हणतो ते सगळे हक्का नूडल्स उंचीप्रमाणे लावून दाखवा. बाळा तू रॅगिंग करतोस? अरे तुम्ही सिनियर्स ना, तुम्ही ज्युनियर्सना मार्गदर्शन केलं पाहिजे. चांगल्या टिप्स दिल्या पाहिजे. टिप्स बाबा देतो ना टिप्स. देतो ना. ज्युनियर्सला म्हणतो आम्हाला भेटा, तुला ओपनर बनवतो. उत्तर वा वा छान मस्त. सेवाग सारखी सेंचुरी मारून यायची. फर्स्ट क्लास. ओ बाबा क्रिकेटचा ओपनर नाही, तो ज्युनियर्सला बोलवून बिअरच्या बाटल्या ओपन करायला लागतो. काका काका मी जवसाचं पाणी पितो, पोटात गार राहतं छे छे 8 बाटल्या पितात हे. 8 बिअरच्या बाटल्या पितात. याची कॉमेडी. आता मी काय करू? कॉमेडी करत सुटलाय. हा जो काही साडसूपणाचा आव आणलाय ना, तो तर राहू द्या. तुमची लायकी काढतोय. आणि योगेंद्र जो पुढे बसलाय त्याच्यासारखा जर भोळाचा चेहरा निरागसपणा आणलाय ना चेहऱ्यावर, तो तर राहू द्या. आम्हाला निघायचंय बाबा. चला गौऱ्या, आपण कधी जायचं फिल्टर पाड्याला? ए छकुली, ये इकडे. काय चाललंय तुझं? कोण तो गौऱ्या? ऐका रे वा मस्त छान अभ्यास वगैरे करा. हो बाबा. बाहेरचं न्यूटन बिटन सगळं मस्त करा एकदम. बाबा हा. कॉमन्स लागते. बरोबर जे काय असेल ते मी फार छान करा एकदम. बिलकुल बाबा निघतोय आम्ही. चला काका ओंकारविषयी एक गोष्ट सांगायची का? काय रे बाळा? ओंकार हा आमच्या वर्गातला सर्वात हुशार विद्यार्थी आहे. एकदम. आणि तो अभ्यासाला बसला ना काका,
सर्वजण अभ्यासाला बसतो. फक्त त्या प्रियाच्या प्रकरणात त्याला 2 केट्या लागल्या. बस अदरवाईज चला रे. थांबा. बाबा प्रिया कोण आहे बाबा आणि केटी कधी लागली तुला? बाबा. प्रिया कोण आहे? प्रिया कोण आहे? प्रिया कोण आहे? प्रिया कोण आहे? कोण आहे प्रिया? बाबा प्रिया कोणी नाहीये बाबा. अरे ओंक्या, तू लग्नाचा विचार करत होतास का? अरे मला आधी तरी सांगायचं, मी काहीतरी तरी केलं असतं. पावलं इकडे चल इकडे उभा. केटी लागली आहे त्याला. केटी कधी लागली? मला कसं माहिती नाही केटी कधी लागली तुला? सांग बघू. बाबा ते किती एकच एवढं मोठं प्रकरण नाहीये बाबा. मोठं प्रकरण नाहीये. मोठं प्रकरण किती रे? 2 ना? 2 विषयात वापरलायस ना तू? 2 विषयात वापरलायस ना? अरे तुला कॉलेजला हे धंदे करायला पाठवतो का मी? तुझा बाप तुझ्या ऑफिस मध्ये रक्ताचं हे करतो रे. पाणी. आणि तू हे धंदे करतो. केटी कधी लागली तुला? सांग बघू मला. बाबा ती केटी मला लागली होती हा. बाबा. पण मी पेपर रिचेकिंगला पाठवला आणि रिचेकिंग मध्ये ती केटी निघून गेली. काय सांग निघून माझी केटी निघून गेली. आपल्याला निघायचं आहे. मला तुझ्या वतीने बोलायला सांग. काका मी सांगतो. हा, सांग. याला 100 पैकी 30 मार्क मिळाले हा. होते. यांनी पेपर लगेच रिचेकिंगला हा. पाठवला. त्या नालायक एक्झामिनरनी याचा हस्ताक्षर बघून अजून 10 मार्क कमी करून पेपर परत पाठवला. हस्ताक्षर खराब आहे. ओंक्या, तुझं हस्ताक्षर खराब आहे. तू माझा गाणा आणि तुझं हस्ताक्षर खराब आहे. लहानपणापासून काय शिकवलंय तुला? सुंदर अक्षर हाच खरा दागिना आणि तुझं हस्ताक्षर खराब आहे. ओंक्या. चल इकडे. हो पण तुझं हस्ताक्षर खराब आहे. अरे राहू दे ना हस्ताक्षराचा. केटी लागली आहे त्याला. त्याच्यावर बोल. मला सांगा अंजलीचं बोल. आता अंजली कोण आहे? कोण अंजली? कोण अंजली? काम जरा फंबल पडलाय माझा. काम चूक झाली. डोकं ठिकाणावर नाहीये माझं. कधी असतं? प्रिया कोण? प्रिया कोण? प्रिया कोण आहे? सांग प्रिया कोण? बाबा कोणी नाही बाबा प्रिया. प्रिया कोणी नाही बाबा. प्रिया कोण आहे? मी सांगतो. हा, सांग. प्रिया आमच्या वर्गातली एक मुलगी आहे. याला ती फार आवडते. हा. तिला हा अजिबात आवडत नाही. बाबा नाही. नाही बाबा. पुढे पुढे आता गेले वर्षभर रोज प्रपोज करतोय. ती रोज नाही म्हणते. आणि ऍडिशन त्याला सांग रे. ऍडिशन नाही रे, ट्रेडिशनल अरे sorry. ऍडिशन म्हणजे आपली जी की स्किट मध्ये आता ऍड आली आहे आणि कुठेच खाते. असू दे. काका, मी सांगतो तूच सांग. ट्रॅडिशन त्याला काय झालं माहिती का? ओंकारने प्रियाला 51 गुलाब दिले. प्रिया का म्हणाली माहिती का त्याला? मी काय 51 रुपयाची पावती आहे जी मला काढून खाली जेवायला चालू होतं. त्यावर काका अख्ख्या कॉलेज समोर अशी जी काही कानशिला पाहिजे हवली आहे का अख्खं कॉलेज बघत होतं. काका वरतून ओरडली, मूर्खा, नालायका. आमचा ओंकारचा स्टॉक आहे ना काका, त्याचा हल्ला पण नाही. रिअली प्राऊड ऑफ यू. हा आता मला बोलू दे. शकुली तू पण थांब. बाबा मला कानशिलात लगावली? नाही बाबा नाही. एका पोरीने तुझ्या कानपटात मारली? नाही बाबा. हो शांत. चौगुल्यांच्या घरात तुझ्या एका पोरीने नाही. तुझ्या घरात हो, एका पोरीने तुझ्याच्या कानाखाली मारली एका पोरीने. बाबा 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 एकच वाक्य कर्तरी आणि कर्मणीमध्ये पुन्हा पुन्हा तेच का बोलताय? तुझ्या आयब्रोजवरनं असा वस्त्रा मारी ना. बाबा सांग. प्रिया कोणे आणि हे सगळं प्रकरण काय? लोक सांग काय झालं? बाबा ती 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 प्रिया मला माझ्या कॉलेजची आहे. ती मला आवडायची बाबा. तिला मी नाही आवडायचो बाबा. ते झालं ना बाबा. होतं ना बाबा. तुम्हाला नाही का तुमच्या काकांनी कानशिलात मारली होती? तुम्हाला खूप वाईट वाटलं होतं बाबा. होतं ना असं? होतं की नाही? अरे मोठा भाऊ आहे तो माझा. दादा आहे माझा दादा. अरे ढुंगण डुकलंय त्यांनी माझं. हो लहानपणी. लहानपणी ती प्रिया आली होती तुझं. हे हो, काय बोलताय? ती प्रिया आली करून मला सांग हे सगळं काय प्रकरण आहे तुझं? लवकर सांग मला. बाबा सांगतो मी तुम्हाला काय सांगतो. बसायचं बाबा. बसा. सांग. बोर्ड. हाय प्रिया. ए हाय बट इट्स नॉट प्रिया. मग? पिया पिया. आणि ओंकार, अरे तू मला इथे का बोलवलंयस कॉलेजमध्ये? इतका छान ट्रेडिशनल डे चालू असताना. हे बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी. ओ वाव, सो प्रिटी. आणि मला तुला काहीतरी सांगायचं आहे. खूप दिवसापासून माझी इच्छा आहे. कसं सांगू तुला?
कसं सांगणार मी, मला खूप माझ्या हृदयात दाटून आलंय. हो ना. आय लव. Hey, wait. Don't go that far, huh? I have some basic questions, huh? बोल. Like social media वर ऍक्टिव्ह आहेस? फेसबुक, ट्विटर किंवा इन्स्टावर? ते सोशल मीडिया, हा फेसबुकवर आहे मी, फेसबुकवर बर. मग फॉलोअर्स असतील आहेत ना 5. 5,000 का 5 लाख? 5, फक्त 5. फक्त 5? बर. ते पण तुला पबला जायला आवडतं का रे? काही आवड, काही छंद वगैरे? छे मी मंदिरात जातो प्रिया. हो, मंदिर. बरं, छान. मग तुला गर्लफ्रेंड्स तर असतीलच ना? हो, गर्लफ्रेंड हो आहे ना, एकच आहे. एक ग फक्त? मग किती पाहिजे मग अजून? दिवसाला किमान 5 तरी मागेला. 5? बरं, मग आता हुंड्याचं काय? प्रिया, मी हुंडा नाही घेणार. मी हुंड्याच्या सक्त विरोधात आहे. अरे, मी तुझ्या हुंड्याबद्दल बोलतच नाहीये. मग? एवढी सगळी ऍडजस्टमेंट करायची असेल तर हुंडा तर तुलाच मला द्यावा लागेल ना. आणि जिथे 5ही गोष्टी मॅच होत नाही तिथे 51 गुलाबाचं महत्वच काय? मूर्ख, बावळे. प्रिया, इस थप्पड़ की गूंज तुम्हें सुनाई देगी. जिद होती इसीलिए जाने दिया प्रिया तुझे मैंने. अगर मोहब्बत होती तो आज मेरे भाव में होती. अरे नरसाळ्या, हे असे शेर म्हणून तुला काय पोरगी पटणार आहे? चौगुल्याचं नाव धुळीला मिळवलं. हे खाली पोरगी पटवता येत नाही. अरे शाय आहे तुझा. तुम्ही शांत व्हा. अरे काय शांत व्हा. काका, तुम्हाला त्रास होतोय हे आम्हाला कळत आहे, पण ओंक्यालाही असाच त्रास आहे. त्याला ह्या प्रियाच्या प्रकरणात एवढं टेन्शन आलं की तो न कळत बिचारा सिगरेट ओढायला. बाबा नाही. नाही. म्हणजे ते तू असं त्या टपरीवरती असं जाऊन अशी सिगरेट पितोस? तू असं टपरीवर जाऊन सिगरेट पितोस? तुला एवढी ऑथेंटिक ऍक्शन कशी माहिती? हे असं वगैरे करतो, तोंड वाकडं करते, पण तुला एवढी ऑथेंटिक ऍक्शन कशी माहिती? सांग. अहो, ते येता जाता पडतं की नजरेस. येता जाता कसं पडेल नसेल? म्हणजे याचा अर्थ तू पण टपरीवर जातेस. आत्ता मला कळले म्हणजे ओठ एवढे काळे काय ते आत्ता मला कळलेलं आहे. हो, माझे ओठ जन्मतच काढले. इथे विषय काय चाललाय त्याला जाऊन समजव. लाज वाटते रे मला, लाज वाटते, लाज. अरे तुझ्या बापाला एक उदबत्तीचं पण व्यसन नाही रे. उदबत्तीचा धूर सुद्धा ओळख नाही तो. बाबा तो बोलायचाच नसतो बाबा. गौऱ्या, कुठले शब्द आणतोय तू? कुठले शब्द आणतोय? अनेक वर्षापासून नशीब त्यांना कळालं की आमचं दारू पण ढोकतं. त्या म्हाताऱ्याला आता कळलं ना. म्हणून तुझा हे त्यांच्यावर काय दारू प्यायला लागलाय तो. तो तुम्हाला म्हातारा म्हणतोय. आहे मी म्हातारा. परवा मी स्मशानाकडे जाताना चहा लागला. आम्हाला किती हवे काका, आम्हाला तुम्ही हवा. आता तुमचं चुकतंय. आता मी ओंक्याची बाजू घ्या. त्याचा कंट्रोल आहे स्वतः. एवढं टेन्शन असताना सुद्धा तो
गांजापर्यंत जाऊन परत आला. गांजा? आणि बघा का परत आलास? का परत आलाय? अरे कांजापर्यंत जा परत आलास? माझा मुलगा ना तू आणि कांजापर्यंत परत आलास? बिंद 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 चल इकडे. तो पण तो परत आला. बिंद अरे चांगली गोष्ट आहे ना परत आलाय ते. ओरडतेस काय त्याला? गांजा पितोय, दारू, सिगरेट, मला ना राहायचंच नाही. आहे, आहे. बाळा आहेत ते असे. सेंट्रल एसी आपल्याकडे लवकर सुधार. इतका मारीन ना मी तुझ्यामुळे बाबाचा आत्महत्येचा विचार येतोय. किती घाण असतो सोनाय तुझी. तुला लवकर सुधारणार नाहीस का? इतकं मारीन ना तुला. जर पेट्रोलचा पुढचा एपिसोड तुझा असेल. अरे लालबाटी पाहिजे ते. रागावू पाहिजे ना, रागावू नको. काका तुझी खिशात ठेव. बाबा काय करतोय? बाबा 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 आय एम सॉरी बाबा. मला खूप दुःख होते बाबा. मला खूप दुःख होते बाबा. बाबा ते प्रियाच्या ओघात होऊन गेलं बाबा. होऊन गेलं बाबा प्रियाच्या ओघात. तुम्हाला नाही का तुमच्या बॉसने गणपतीला सुट्टी दिली नव्हती. तुम्हाला अस्वस्थ वाटलं होतं. तुम्हाला राग आला होता. तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं बाबा. अरे फुकल्या ते गणपतीला सुट्टी मिळाली नाही म्हणून डोळ्यात पाणी येणं वेगळं आणि पोरीसाठी ते हडामारी पडणं वेगळं. ते श्रावण बाळ आणि पुण्यात दुष्काळ. श्रम्या फुकटचे यमक नकोच उडवू रे. श्रम्या नकोच उडवू फुकटचे यमक. अरे तुला यमक सुटताय तिथे 2 जीव जातात ते दिसत नाही तुला. काका खरं आमचं चुकलं. आम्ही हा काही विषय काढणार नव्हता. पण आम्हाला वाटलं की तुम्हाला सगळे माहिती आहे. कारण आता 3 महिन्यापूर्वी तुम्ही आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला भेटून गेला. मी कधी आलो होतो? बाबा नाही. मी कधी आलो होतो कॉलेजला? 3 महिन्यापूर्वी तुम्ही कॉलेजला आला होता. ओमकार 3 महिने झाले कॉलेजमध्ये येत नाही म्हणून प्रिन्सिपलला तुम्ही लुटलं. सगळ्यांना माहितीये बाप कोण आहे. तू सांग बाप कोण. बाबा कोणाला घेऊन गेला होतास? कुणाला घेऊन गेला होतास? बाबा तू कॉलेज कॅन्टीनचा सांभाळ बाबा त्याला. मी सिनियर ऑफिसर. माझी रिप्लेसमेंट कोण? सांबास. असं मला तिकडे टेक्निकल कितने हात तिथे सांबा. पण काका आता मी ओंक्याची बाजू घेणार. त्यांनी नंतर त्याची चूक सुधारली तर पुढच्या वेळेस आईन नाही घेऊन गेला. मी काय बोलतोय? मी कधी गेली होती का? आई नाही. काय हो? त्याला विचार. काय रे? कोणाला घेऊन गेलेस कॉलेजला? आई ती झेरॉक्सवाली चंपा आहे नाही तिला घेऊन गेलो होतो मी. अरे तिकडे फूडकोर्ट मध्ये झुणका भाकर विकत असलेली सुप्रिया दाखव्या सोडून तुला चंपाला नाव वाटलं. काय हो? हा? अरे उदाहरण देतोय अशा अंगावर येऊ नको वाचतात एकदम. आणि काय रे पण तुझ्या त्या प्रिन्सिपलला पटलं की सांबा आणि चंपा तुझे आई बाबा आहेत म्हणून? काका सामाने सांगितलं होतं कॉलेज समोर माझा मुलगा 9चा आहे. त्याला काय म्हणायचं नाही म्हणून. हा कसला नवसाचा ह्यांच्या हलगर्जीपणामुळे झालाय. काय बोलते तुला लाज वाटली पाहिजे. हलगर्जीपणामुळे झालायस तू. अरे बाबा यांचा हलगर्जीपणा आहे. मला कशाला लाज वाटली पाहिजे? यांचा हलगर्जीपणा आहे. मला कशाला लाज वाटली पाहिजे? झालायस तू. मला माहितच नाहीये. बाबा काय झाले का बाबा? शांत बसा. बाबा बाबा ए तू जा ना आपल्या बाबाजवळ जाऊन बस ना. जा ना आपल्या बाबाजवळ जाऊन. बाबा बसली कमी पडू दिली रे. आता कसं बिघडला रे तू सोन्या? चला, चला,
त्याचे. बाबा मी सुधारलोय बाबा, मी सुधारलोय बाबा. मी खरंच बाबा, आपल्याला कधी चान्सेस मिळाला नाही बाबा, आपल्याला कधी असं कनेक्ट चान्सेस नाही मिळाले. पण बाबा मी तुमच्याशी बोलणार आहे बाबा, खरंच बोलणार आहे. मला तुमच्याशी खरंच कनेक्ट करायचंय बाबा, मला तुमच्याशी खरंच संबंध प्रस्थापित करायचे बाबा. बाबा सॉरी बाबा, मी सुधारलोय बाबा. शांत हो ओंक्या, शांत हो. आयुष्य पण खरं सांगतो, आता तो सावरलाय हो, सुधारलाय तो, कारण कोमलने त्याला सावरलाय हो. गौऱ्या गौऱ्या का मला काढलीस? तुम्ही पडतो नका, मी सांगतो. कोमल खूपच चांगली म्हणजे ती सुंदर आहे, हुशार आहे, तिनेच आम्हाला दुनियादारी शिकवली. उत्कृष्ट डान्सर आहे.